अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण एका वेल एज्युकेटेड भक्ताचा सत्य अनुभव ऐकणार आहोत. हे स्वामी भक्त पुण्यातील हडपसरमधील आहेत. त्यांचं नाव अजय देशमुख आहे. ते सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. तर मग चला ऐकूयात त्यांच्या शब्दातून श्री स्वामी समर्थांचा खरा अनुभव. नमस्कार स्वामी भक्तांनो, माझं नाव अजय देशमुख आहे आणि आज मी माझ्या आयुष्यातील घडलेला एक खरा अनुभव तुमच्यासमोर सांगणार आहे. हा कोणाकडून ऐकलेला अनुभव नाही, तर मी स्वतः अनुभवलेली श्री स्वामी समर्थांची कृपा आहे. हा अनुभव सांगण्यामागचा उद्देश फक्त एकच आहे. ज्या लोकांच्या आयुष्यात आज अडचणी चालू आहेत त्यांनी आशा सोडू नये, कारण स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. काही वर्षांपूर्वी माझं आयुष्य अगदी सुरळीत चाललं होतं. माझ्याकडे चांगली नोकरी होती, घरात आनंदाचं वातावरण होतं आणि भविष्याबद्दल खूप स्वप्न होती. सगळं स्थिर वाटत असतानाच अचानक माझ्या आयुष्यात वाईट काळ सुरू झाला. अचानक माझी नोकरी गेली आणि घरातील आर्थिक परिस्थिती बिघडू लागली. खर्च वाढत होते, पण उत्पन्न पूर्णपणे बंद झालं होतं. त्याचवेळी माझी बायको गंभीर आजारी पडली आणि घरातील चिंता आणखी वाढली. बायकोची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. हॉस्पिटलचे फेरे, औषधांचा खर्च आणि नोकरी नसल्यामुळे मनावर खूप मोठं ओझं झालं होतं. बाहेरून मी मजबूत राहण्याचा प्रयत्न करत होतो, पण आतून पूर्णपणे तुटत चाललो होतो. रात्री झोप लागत नव्हती. डोक्यात सतत विचार सुरू असायचे. पुढे काय होणार, घर कसं चालणार, बायको बरी होईल का. मी अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले, पण प्रत्येक ठिकाणी निराशाच मिळत होती. हळूहळू माझा आत्मविश्वास संपत गेला. एक वेळ अशी आली की मी देवावरच रागवायला लागलो आणि मनात प्रश्न यायचा, मी एवढं वाईट काय केलं आहे. एक दिवस खूप निराश होऊन मी मंदिरात शांत बसलो होतो. तेव्हा एक वयोवृद्ध आजोबा माझ्याजवळ आले. त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, बाळा, चिंता करू नकोस. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी समर्थांचा मार्ग सुरू होतो. त्यांनी माझ्या हातात श्री स्वामी समर्थांचा छोटा फोटो दिला आणि सांगितलं, दररोज मनापासून श्री स्वामी समर्थ नामस्मरण कर. त्या दिवसापासून मी रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचं नाव घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला मी ते फक्त शेवटचा आधार म्हणून करत होतो, पण काही दिवसांनी माझ्या मनात एक वेगळी शांतता निर्माण झाली. समस्या तशाच होत्या, पण त्यांना सामोरे जाण्याची ताकद मिळत होती. एक रात्री मला एक विलक्षण स्वप्न पडलं. स्वप्नात एक तेजस्वी वृद्ध संन्यासी माझ्यासमोर उभे होते. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि अतिशय शांत आवाजात म्हणाले, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या स्पर्शात इतकी शांतता होती की माझी भीती पूर्णपणे नाहीशी झाली. सकाळी उठल्यावर माझ्या डोळ्यात अश्रू होते, कारण स्वप्नात दिसलेले रूप अगदी श्री स्वामी समर्थांसारखंच होतं. त्या स्वप्नानंतर काही दिवसातच माझ्या आयुष्यात बदल घडू लागले. अचानक एका जुन्या मित्राचा फोन आला आणि ज्या कंपनीत मी खूप आधी अर्ज करून विसरलो होतो तिथून मला नोकरीची ऑफर मिळाली. विशेष म्हणजे ती नोकरी आधीपेक्षा अधिक चांगली होती. त्याच आठवड्यात बायकोची तब्येतही सुधारू लागली. डॉक्टरांनी सांगितलं की आता धोका टळला आहे. त्या क्षणी माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू आले, कारण मला जाणवलं, ही फक्त योगायोगांची मालिका नव्हती, ही स्वामी समर्थांची कृपा होती. त्या दिवसानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. समस्या आजही येतात, पण भीती वाटत नाही, कारण मला खात्री आहे की स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. मी एक गोष्ट शिकलो, स्वामी अडचणी लगेच दूर करत नाहीत, पण त्या पार करण्याची शक्ती नक्की देतात. आजही मी रोज मनापासून फक्त एकच नाव घेतो, श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हालाही आपल्या चॅनलवर स्वामी अनुभव शेअर करायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला स्वामी समर्थ स्पिरिच्युअल हब
यावर मेल करा. पुढील अनुभव ऐकायचे असतील तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे पुढील व्हिडिओ वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचतील. बोला जय श्री स्वामी समर्थ.